संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत शासनाकडून अनाथ व्यक्तींना, निराधार व्यक्तींना, विधवा, दिव्यांग, आजारग्रस्त व्यक्तींना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते, पेन्शन म्हणून दिली जाते। परंतु नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील श्रीमती जिजाबाई विजय पवार हे लोहारा गावातील आहेत। लोहारा, त्यानंतर शहाणा, वडगाव अशा शहादा तालुक्यातील अनेक गावातील लाभार्थींना गेल्या 1 वर्षापासून हे मानधन आर्थिक मदत दिली जात नाही आहे। त्यामुळे या निराधार व्यक्तींची प्रपंचाची मोठी अडचण निर्माण झालेली आहे। मोठी आर्थिक संकटात हे लोक आता आलेले आहेत। या लोकांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे। म्हणून ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडे निधी उपलब्ध होत असतो, तसाच निधी या निराधार लोकांसाठी सरकारने उपलब्ध करून द्यावा व या योजनेतील सर्व व्यक्तींना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय तहसीलदार शहादा जिल्हा नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे। जय बिरसा, जय आदिवासी। शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणा येथील सुरची विद्यालय व ज्युनियर कॉलेज चिमठाणे येथील एका आमच्या आदिवासी अल्पवयीन विद्यार्थिनीवरती तेथील अधीक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे। या घटनेचा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो। या घटनेसंबंधित आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी व हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे मागणी करत आहोत। दिवसेंदिवस आदिवासी विद्यार्थ्यांवरती अशा अत्याचाराच्या घटना वाढत आहेत। आदिवासी मुलं मुली विशेष करून टार्गेट केले जात आहेत। म्हणून अशा घटना ह्या थांबल्या पाहिजेत। म्हणून संबंधित आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे मागणी करत आहोत। अन्यथा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे या अत्याचाराच्या विरोधामध्ये तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत। जय बिरसा, जय आदिवासी।